हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाम आहे त्याचं पुण्य वाढत जातं माई बापा. इतकं वाढतं की त्याची गणनाच करता येत नाही. आणि एकदा जर का पुण्य वाढलं तर माझे मामा त्या जीवाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्ही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे की नाही सांगा बरं. जे नामस्मरण तुमचा आमचा उद्धार करताय ते देवाचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे की नाही सांगा बरं. केलं पाहिजे की नाही. तुम्ही म्हणाल ताई खरंय देवाचं नामस्मरण केलं की पापाचा ऱ्हास होतो पुण्य वाढतं आम्हाला माहितीये. म्हणून तर आम्हाला सुद्धा देवाचं नामस्मरण करावं असं वाटतं. पण नेमकं कोणत्या देवाचं करावं हेच कळत नाही. महादेवाचं करू का विठ्ठलाचं करू. महादेवाचं केलं तर विठ्ठलाला राग येईल आणि विठ्ठलाचं केलं तर महादेवाला राग येईल. मग आम्ही विचार करतो दोघांनी रागाला जाण्यापेक्षा कुणाचंही नामस्मरण करायला पुढचं पाठ आहे सगळ्याच. काय विचार करतो दोघांनी रागाला जाण्यापेक्षा कुणाचंही नामस्मरण करायला नको. म्हणजे गाडी मार्गावर चालायच्या आधीच पंक्चर. मला असं सांगायचंय माई बापा हो की नामस्मरण कोणत्याही देवाचं करा फक्त अंतकरणापासून करा आणि देवामध्ये भेद न मानता करा. असे दोन भक्त होते. एक विठ्ठलाचा भक्त होता एक शिवाचा भक्त होता. शिवाचा भक्त शिवाची मती सांगायचा विठ्ठलाचा भक्त विठ्ठलाची मती सांगायचा. शिवाचा भक्त म्हणायचा बघ माझा शिव कसा ध्यानस्थ बसलेला. लगे विठ्ठलाचा भक्त म्हणायचा बघ माझा विठ्ठल कसा विटेवर समाचरण ठेवून कटेवर हात ठेवून स्मित हास्य करत आपल्या भक्ताची वाट पाहत. लगे शिवाचा भक्त म्हणायचा बघ माझा शिव ध्यानस्थ बसून सृष्टीचा संसार चालवतो. लगेच इकडे विठ्ठलाचा भक्त म्हणायचा बघ माझा विठ्ठल विटेवर उभा राहून सृष्टीचा संसार चालवतो. दोघांचा वाद चालायचा. काही केल्या दोघांचा वाद मिटत नव्हता. म्हणून एक दिवस विठ्ठलाचा भक्त शिवाच्या भक्ताला म्हणतो हे बघ रोज रोज तुझ्याशी वाद घालाय का मी रिकामा नाही. काय म्हणतो रोज रोज तुझ्याशी वाद घालाय का मी रिकामा नाही. एकदाची तुझ्या शिवाची मती मला सांगून टाक. त्यावेळी शिवाचा भक्त शिवाची महती सांगतो. थोडस विको द्यायचं. म्हणतो जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मर्दंडा हरी मदन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मर्दंडा हरी मदन मल्हारी तुझी प्रचंडा. आगाडा तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाहू मी तोडा अमरी करगटा येते हिरा मस्तकी तुला ओदाराचा गुंडका भंडाराचा भडका ओला अंगारा सदानंदा शिवाच्या भक्तांना शिवाची महती सांगितली. पण आता विठ्ठलाचा भक्त तरी काही गप बसणार आहे का नाही. तो सुद्धा विठ्ठलाची महती सांगतो. तो म्हणतो अधरम मधुरम मदनम मधुरम नयनम मधुरम हासितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रखियम मधुरम रखियम मधुरम रखियम मधुरम. मला सांगा अशी जर का वडाचढीनं मती सांगितली तर वाद मिटल का वाढल. बोला ना. वडाचढीनं केल्यावर वाद मिटतो का वाढतो.
वडाचढीनं केल्यानंतर वाद मिटत नसतो, वाद वाढत असतो. म्हणून त्या दोघांमधला वाद मिटलाच नाही. पुन्हा एक जण शिवाची मती सांगू लागला, एक जण विठ्ठलाची मती सांगू लागला. म्हणून त्या दोघांसहित या सृष्टीमधल्या प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये हरी आणि हराच्या भेदाबद्दल लागलेला वाद मिटवण्यासाठी आमच्या संत जनाबाईंनी अभंग लिहिला आणि त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, दोघे देव एकच आहे. दोघे देव एक पाही, दोघे देव एक पाही, दोघे लक्षात घ्या की पंढरीचा पांडुरंग परमात्मा, आवाज द्या, पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि तुमच्या आमच्या समोर विराजमान झालेला देवादिदेव महादेव अर्थात माझे मामा, हे दोघे देव एकच आहेत. यांच्यामध्ये अजिबात भेद नाही आणि आपणही त्यांच्यामध्ये भेद करायचा नाही. म्हणून भेद न करता आम्ही सगळ्यांनी प्रेमानं त्यांचं भजन करायचंय. विठोबा हातवर घ्यायचे. सिस्टीम वाले तुमचा खालीच राहू दे. तुम्ही आवाज द्या, मी करू द्या, आवाज द्या. छान छान. लहान आहे पण काम मोठं केलंय थोडस. तुमच्या हात खाली राहू दे बरं. सगळ्यांनी हातवर ताट घ्यायचे. सगळ्याच्या हाताने टाळी वाजली पाहिजे आणि मुखातून नाम बाहेर निघलं पाहिजे. राम माझे बाळ मामा, माझे बाळ मामा, माझे बाळ
हे जयराम पाटील नावाचे वारकरी मामाला देहू आणि आळंदीचं वर्णन करून सांगत होते की मामा, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर। आमच्या पंढरीच्या वारीचं वर्णन करून सांगत असताना म्हणत होते की मामा, वारकरी संसाराची चिंता सोडून अनवाणी पायाने वारीमध्ये चालत असतो, म्हणून त्या वारकऱ्याच्या पायामध्ये काटा पोचू नये, त्याला खडा टोचू नये, याच्याकरता जगाचा बाप पांडुरंग परमात्मा स्वतःच्या शैल्यानं त्याच्या पुढचा रस्ता झाडत असतो। मामानी त्या वारकऱ्याचं सगळं ऐकून घेतलं आणि मग मामा त्या वारकऱ्याला म्हणतात, गप बसले का? काय म्हणतात बघा बरं का मामा, गप बसले का? तुला देहू आळंदी पंढरीची वारी सगळं माहितीये। काय म्हणतात की तुला देहू आळंदी पंढरीची वारी सगळं माहितीये, पण तिकडं काशीमध्ये पहाटे 3 वाजल्यापासून माझे भक्त मला गंगेच्या पाण्यानं स्नान घालतात, हे तुला माहितीये का? बघा बरं मामाने आम्हाला काय समजावून सांगितलंय, देवानं ही लीला का केली